तुकाराम 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 एक चौक गेला, दुसरा चौक गेला. त्या कुत्र्याला खंडोबाला वाटलं की वा माझ्या पुढे सगळे लोक नाचतात, असं इकडे पाहतोय, टुकू पाहतोय, असं करतोय, एकदम आयटीत आपल्या अंगाकडे पाहतोय, शालीकडे पाहतोय. त्याला काही करमत होतं महाराज. ज्या वेळेला चौकात दिल्ली गेली आणि असा उंच पार होता आणि त्या पारावर 2-4 कुत्रे बसलेले होते. रमतची मंडळी हुशार, कार्यक्रम लक्षात आला तुमच्या सगळा पुढचा काय आहे का नाही. आणि त्या कुत्र्याने पाहिलाय तर आपल्यातला चिन्ह कधी उभा राहिला इलेक्शनला, कधी कसं काय एवढ्या लोकांमध्ये तो जाऊन बसलाय त्या ठिकाणी. दुसऱ्याचं त्या ठिकाणी वैभव पाहवत नाही. त्यांनी गुरगुर करायला सुरुवात केली. याला वाटलं वेड्यांनो मी काय आता तुमच्यासारखा राहिलो काय. माझ्या समोर त्या ठिकाणी एवढा मोठा समाज असताना, एवढं पाठबळ असताना, एवढा पाठिंबा असताना जोरात डबल आणि गुरगुर करायला सुरुवात केल्याबरोबर ते 4 जण होते. त्यांनी उभा राहून त्या ठिकाणी दात वगैरे विचकून असा कार्यक्रम सुरू केल्यावर याचा अहंकार जागा झाला. कारण कृतयुगामध्ये अहंकाराला 4 अक्षर होते. कृतयुगामध्ये अहंकार 4 अक्षराचा, त्याचं नाव हिरण्याक्ष. त्रेतायुगामध्ये अहंकार 3 अक्षरावर आला, त्याचं नाव रावण. द्वापार युगामध्ये तो अहंकार 2 अक्षरावर आला, त्याचं नाव सोपे कंस. आणि कलियुगामध्ये तो अहंकार 1 अक्षरावर आला, मी. वेळोवेळा तरी कसे. त्या कुत्र्यामध्ये सुद्धा अहंकार शिरला. मला कोण समजलं म्हणून त्याने त्या ठिकाणी चौघांचा विचार न करता जेच उडी मारली की थेट त्यांच्यामध्ये. काय झालं असेल पुढे आता. त्या रथामध्ये अधिष्ठान नाही, त्या रथामध्ये कोणी जेच कुत्र निघालं की त्यांच्यात जाऊन तिकडे त्यांचा लाखाळा सुरू झाला. वारकरी टाळकरी मंडळी पाहतात आपला कुत्रा तर नाही गेला ना, त्याच्यात रथात पाहतात तर कुत्राच पुढे. काय झाला संजय दिंडीचं. अशी नियोजन करणारी मंडळी गावगाव आहे, परंतु आपलं नियोजन कौतुक करण्यासारखं अशा प्रकारचं नियोजन आहे. त्या सर्व मंडळीला धन्यवाद. तुम्ही काही मला राहत नाही. वारकरी असून, सुंदर गायक असून, अति उच्च कोटीचं भजन म्हणणारे असून सुद्धा, आणि काकडा भजनाला, हरिपाठाला, गावकऱ्यांच्या सगळ्या कार्यक्रमाला हजर राहणारं व्यक्तिमत्व मला महाराष्ट्रामध्ये काही बोटावर पडणे इतक्या व्यक्तिमत्वापैकी एक ते महाराज सापडतील. महाराज नाहीतर कलाकार आणि उंच दर्जा प्राप्त झालेली मंडळी हरिपाठाला येत नाहीत, काकडा भजनाला येत नाहीत, गावकऱ्यांच्या कार्यक्रमाला तर क्वचितच त्या ठिकाणी आलेले दिसतात. पण आदरणीय महाराज, पूजनीय काळूरामजी महाराज सगळ्या कार्यक्रमाला मी जेव्हा पाहतो आणि मला यायला त्या ठिकाणी फुरसत मिळते त्यावेळेला महाराज या सगळ्या मंडळी बरोबर, जुन्या मंडळी बरोबर भजन करतात. इकडच्या बाजूने 30-40, इकडच्या बाजूने 30-40. एरवीच्या हरिपाठाला पण एवढी आमची ही वडीलधारी मंडळी महाराज काय परमार्थ टिकावला आहे. गावाच्या म्हातारे काय करतात, मरकळची मंडळी त्या ठिकाणी काय करतात, मी डोळ्याने न पाहता कोणाचंच वर्णन करत नाही,
संत आणि भगवंत सोडून वर्णन करतो ते हरिभक्तांचंच फक्त. गावात काय म्हातारे नाहीत काय, पण त्यांचं मी वर्णन करत नाही. त्याचं कारण का? आदरणीय पूजनीय कदम माऊलीने त्या ठिकाणी सांगितलं की स्तुती कोणाची करावी? भक्तांची स्तुती करावी, फक्त दुसऱ्या कोणाची स्तुती करू नये. अशा पद्धतीने शास्त्रकार त्या ठिकाणी सांगतात की बाबा हा जो कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम खूप मोठ्या तपश्चर्येतून अशा पद्धतीने उभा आहे. तपाशिवाय हे एवढे दिवस घडत नाही. फक्त तरुण मंडळीला विनंती आहे, तरुण मंडळीने थोडा भाग घेत जा. जुन्या मंडळींनी किती दिवस हे काम करायचं? तरुण मंडळाने सुद्धा आलं पाहिजे. हे सगळ्यांच्या कामाची अशा प्रकारची गोष्ट आहे. हे जर आपण केलं नाही, येथे येऊन केले काही, भजन नाही केलं तर उपयोग काय? येथे येऊन केले काय? विठ्ठल नाही आठविला, अरे मुढा भाग्यहीना. अरे इथं येऊन जर भजन नाही केलं, गावातल्यांना नाव ठेवून काय उपयोग? ते तर आपल्या कक्षेतच नाही. शाळेत गेलेल्या मुलांनी जर अभ्यास नाही केला, उपयोग काय? जनावर वळतात, त्यांचा विषयच पुढे मला. म्हणून शास्त्रकार सांगतात, सद्गुरु माझी गुरुनाम गुरूंच्या असणाऱ्या सप्ताहाला मामासाहेब जात असताना एक अशी गंमत घडली. पलीकडच्या बाजूला त्या ठिकाणी वैकुंठवासी भगवान बाबांचा नारळी सप्ताह होता आणि रस्त्यामध्ये भगवान बाबांचा आपलं संत वामन भाऊचा सप्ताह होता. दांडेकर मामांना वाटलं की बाबा भाऊंची फक्त भेट घेऊन जा. वास्तविक पाहता भाऊ शिष्य, भेट घेऊन जा म्हटले. आणि मग पुढे त्या ठिकाणी कार्यक्रमाला भगवान बाबाच्या नारळी सप्ताहामध्ये कीर्तनाला जाऊ. भाऊंची भेट झाल्यानंतर भाऊंनी दर्शन केलेलं आहे मामासाहेबांचं. भाऊ मामासाहेबांना म्हटले, महाराज फक्त जाता जाता थोडस प्रवचन करून जा. मामासाहेब म्हटले, भाऊ उशीर होईल पुढे जायला, पुढच्या कार्यक्रमाला. दुसऱ्यांना म्हटले, काय नाही एवढं जास्त उशीर नाही होणार, प्रवचन करून जा. मामासाहेब काही बोललेच नाही. तिसऱ्यांदा भाऊ म्हटले, गुरुदेव प्रवचन करून जा. म्हटले, भाऊ करतो पण पुढं काही बोलू नका. काय म्हटले? करतो प्रवचन पण पुढं काही बोलू नका, कारण आमच्या सद्गुरूंना वाचासिद्धी होती. वाचासिद्धी जसं बोलतील तसंच त्या ठिकाणी होत होतं. गुरुवारांना सुद्धा शिष्याचा धाक होता, एवढी मोठी उंची त्या भाऊंच्या भक्तीची. महाराज पुढं काही बोलू नका, म्हणजे कीर्तनही व्हायचं नाही, इथलं प्रवचनही व्हायचं नाही, सगळा खेळ खंडोबा होईल. पुढं काही बोलू नका, मी आपसात प्रवचन करतो. अशा पद्धतीने हे भगवान बाबांचं आणि संत वामन भाऊचं आणि बंकट स्वामीचं अशा प्रकारचं हे नातं. एक शेवटचा अर्ध्या मिनिटाचा दृष्टांत सांगतो आणि आपल्या मूळ विषयाकडे त्या ठिकाणी परत येतो. एका मुस्लिम गृहस्थाचा आणि असा मंडप टाकण्याकरता घराचा ओटा त्या ठिकाणी आडवा येत होता. संत वामन भाऊ महाराजांच्या नारळी सप्ताह करता सरळ मंडप येण्याकरता वाट्यावर थोडासा मंडप जात होता. त्या मुस्लिम गृहस्थाकडे त्या ठिकाणी गावातली मंडळी गेली. इस्लाम भाई, ये तुम्हारे जो ओटा है, ओटे के ऊपर थोड़ा ये मंडप का लकड़ी या खंबा आने वाला है, जरा चलेगा कहीं इधर खोदा तो मालूम नहीं मेरे को, और मेरे को ऐसा करने का नहीं, तुम्हारा उधर उधर तुम्हारे जगह पे मंडप. एकाने विनंती केली, दहाने विनंती केली, ऐकलं नाही बाबा. पण शेवटी भाऊंच्याकडे गारहाणं आलं. भाऊंनी सांगितलं, अहो थोड्या दिवसाकरता मंडप टाकायचा आहे, 7 दिवसाकरता, तर तुम्ही त्या ठिकाणी थोडं सहकार्य करा. मंडप सरळ जर नाही आला तर थोडीशी अडचण येते, सगळाच खेळ तिरका होतोय. नाही ऐकलं महाराज, नाही ऐकलं त्यांनी. भाऊंनी शेवटी आपल्या लोकांना सांगितलं, जाऊ द्या म्हणले, आपला मंडप अलीकडे घ्या, जसा होईल तसा होऊ द्या. त्यांना जागा लागणार आहे म्हणले, माणसं जमतील आता इथं 2-4 दिवसात, त्यांना त्यांच्या कार्यक्रमाला जागा लागेल. तर जो मंडपाला विरोध केला तो मेला महाराज 2 दिवसात.
आणि तिथं बसायला जागाच लागली त्यांना, कारण मैतीच्या टायमाला माणसं बसतात. ही आमच्या सद्गुरूंची वाणी होती महाराज. जसं बोलाल तसं व्हायचं. कडकडीत ब्रह्मचार्य, बाल ब्रह्मचार्य अशा प्रकारचं जीवन त्यांचं. परिणामी त्या ठिकाणी भाऊंचं जीवन असं होतं. सर्व समाजाला आजही गहिना गडवर आता जानेवारीमध्ये मागच्या पौषवद्य अष्टमीला पुण्यस्मरण झालं. 50वे पुण्यस्मरण. 25% मुस्लिम समाज भाऊंच्या पुण्यतिथीला एवढा सर्व समाजाला मान्य असणारा महात्मा. आणि दरवर्षी मुस्लिम समाज त्या ठिकाणी कीर्तनाला मुस्लिम समाज पुढे बसलेला असतो. एवढं साधुत्व त्या ठिकाणी. न पाहे याती कोणाचा विचार, तुका म्हणे याती असो तयाची फलती. अशा पद्धतीने आणि त्या ठिकाणी या साधू महापुरुषांच्या आणि परंपरेमध्ये आपल्या समोर उभा राहिलेल्या दासाचा त्या ठिकाणी अशा पद्धतीने आतापर्यंत हा प्रवास झालेला आहे. त्यांचा अभंग केला आहे. अत्यंत लढीवाळ अशा प्रकारची लाडके. जसं आपल्याला घरामध्ये 2-3 मुलं असावीत आणि त्याच्यापैकी एक छोटसा जे असतं ते अत्यंत लाडकं असतं. कोणाचं तरी आई वडिलांचं ते अत्यंत एक लाडकं असतं. त्याप्रमाणे भक्त श्रेष्ठ असणारे नामदेव महाराज पांडुरंग परमात्म्याचे अत्यंत लढीवाळ आणि लाटके लाडके आणि हट्टी अशा प्रकारचे भक्त. किती हट्टी आणि किती लाडके. एक त्या ठिकाणी पुराणातलं उदाहरण सांगून पुढे चालतो. ज्या वेळेला भगवान पंढरीश परमात्म्याला वाटलं नामदेव महाराजांचा थोडसा त्या ठिकाणी चेष्टा मस्करीचा कार्यक्रम करावा. आषाढी एकादशीला भगवान परमात्म्याने एका ब्राह्मणाचं रूप धारण केलं. पंढरीनाथाने ब्राह्मणाचं रूप धारण केलं. ब्राह्मणाचं रूप धारण केल्याच्या नंतर एकादशीच्या दिवशी संत नामदेव महाराजांच्या आणि त्या ठिकाणी राजाईच्या आणि या सर्वांच्या वाड्यासमोर त्या ठिकाणी हाक दिली. भिक्षा देही. काहीतरी खाण्याकरता भिक्षा द्या म्हटल्याबरोबर गोनाई माता समोर आलेल्या आहेत. राजाई माता समोर आले. महाराज आपल्याला आज एकादशी आहे, काय पाहिजे? सांगितलं आपल्याला एकादशी वगैरे काही नाही. आपल्याला रोजचा माल खायला पाहिजे. भाजी पोळी चालल, भजे चालतील, कुरडई चालल, शिरा चालल, वरण भात चालल, जे काय असेल ते उपवासाच्या भानगडीत आपण पडत नाही. आणि एकादशीचा दिवस, आषाढीचा दिवस, नामदेव महाराजांच्या घरी हे पाहुणे आलेले. आता ते देवच होते, फक्त रूप बदलून त्या ठिकाणी गेलेले होते. त्यावेळेला त्यांनी सांगितलं आमच्या घरामध्ये आज उंदराला सुद्धा एकादशी आहे. कारण शास्त्र जाणणारे सगळी मंडळी त्या ठिकाणी एकादशी करणारी. कारण नामदेव महाराजांचा सगळा परिवार त्या ठिकाणी भक्तांचा परिवार. राजाई गोनाई दोघी सासू सुना, दामा आणि नामा बाप लेक. किती झाले मोजीत जा? किती झाले? 4. राजाई गोनाई सासू सुना, राजाई गोनाई दोघी सासू सुना, नामा आणि दामा बाप लेक. नारा विठा गोंदा महादाचारी पुत्र, नारायण विठ्ठल गोविंद आणि महादेव हे नामदेव महाराजांच्या मुलांची नाव. लाडाई गोडाई यसाई साखराई, चौघी सुना पाही नामयाच्या. या चौघांच्या 4 बायकांची नाव. लग्न झालंय का? नाही. असं धोरणात नाव पाहिजे जरा. लाडाई, काय सुंदर नाव. गोडाई, यसाई, साखराई, किती नावातच किती गोडी आहे महाराज. लाडकी, गोडी. आता त्याचंच इंग्रजीत रूपांतर केलंय. काही जण स्वीटी म्हणतात. त्या स्वीटीला, स्वीटीचं नाव गोडी. नाही का? बऱ्याच मंडळीच्या घरात स्वीटी आहे, पण त्या स्वीटीची कधी शिट्टी होईल त्याची सांगता येत. कारण म्हाताऱ्या माणसाला इतकं असं पद्धतशीर म्हणता येत नाही. ते शिट्टी म्हणते. ते म्हणते बरं आहे आपलं सोपं, शिट्टी शिट्टी. तर लाडाई गोडाई येसाई साखराई, चौघी सुना पाही नामयाच्या. किती झाले आता? 12. त्यानंतर लिंबाई ती लेकी, आऊबाई बहिणी. लिंबाई ही लिंबाई नामदेव महाराजांची लेक. आऊबाई नामदेव महाराजांची बहीण. आता किती झाले? 14. आणि यांच्या घरामध्ये अजून एक भगवत भक्त त्या ठिकाणी बाहेरून आली. वेडी पिसी जणी नामया. 15 माणसांचं कुटुंब. एकही बिगर एकादशीचं नाही. गोडीच्या पोटी सांगायचं.
एकादशी कोण कोण करतंय? वर हात करा. तुला बळीचा हात वर करायचा नाही, तेव्हा पुढे जावा. पांडुरंग मग काय म्हणतो, आपण काय धरत नाही, या खाली आता. जे धरत नाही त्यांच्याकरता पुढच्या एकादशीपासून सूचना आहे. जर आपण एकादशी धरली नाही, संत महात्मे सांगतात त्या दिवशी कुत्र्याची शी खाल्ल्यासारखं आहे. एकादशीचं अन्नपान जे नर करीते भोजन स्वान विष्ठे समान अधम जनते. राहिलेल्या आयुष्यामध्ये एकादशी धरा. एकादशीच्या दिवशी सगळी पाप नेहमीच्या अन्नावर येऊन बसतात. आपण ती पाप खाता. पाटील पोटाला वाढला बरं का आता आपल्या मागं. हा आता माझं लक्ष आहे, कारण आता आपण शेजार धर्म आहे आपला. आता हे काम तुम्हाला करावं लागणार. आपण बरोबर फराळ करणार एकादशीला. पाटील थांबतच नाहीत घरी आता एकादशीच्या दिवशी माझ्या धाकाने. पण पाटलांनी स्वतःच्या मनाने सांगितलं, महाराज तुमच्या जवळ राहायला आल्यापासून, बंगला विकत घेतल्यापासून मी बाकीचं ते तसलं सगळं बंद करून टाकलं. एवढं जरी म्हणले तरी लय झालं. बंद जर केलं असेल ना 100%, धन्यवाद त्यांना आहे. धन्य माता पिता तयांची. एक जरी बदल झाला तरी जीवनामध्ये खूप मोठी क्रांती झाली. नामदेव महाराजांच्या घरापुढं भगवान पंढरीश परमात्मा ब्राह्मणाच्या रूपामध्ये आलेले आहेत. आषाढी एकादशी विप्रवेशे ऋषिकेशी. खायला काहीतरी मागतात. सांगितलं आमच्या घरात फराळाचे पदार्थ मिळतील, बाकीचं काही खायला भेटणार नाही. जीव सोडून दिला.